इतिहासाच्या अभ्यासावर, इतिहासाच्या संशोधनावर आणि इतिहास नव्या पिढीशी जोडण्यावर काय फरक पडणार आहे याचा इतिहास संशोधकांनी अभ्यासकांनी विचार करण्याची गरज आहे. विचार केला नाही तर कदाचित पुढच्या 25 वर्षाची पिढी आम्हाला इतिहासाचे अभ्यासक मानणार नाही किंवा आत्ताचा इतिहास खरा इतिहास मानणार नाही. तर आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे शोधावे लागणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो, तो थोडासा गंभीर आहे. खरं तर आपण सर्वांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे की ज्याला इतिहासाचा अभ्यास आहे तो इतिहासावर निश्चितपणे बोलतो, जो इतिहासाचं संशोधन करतो तोही इतिहासावर बोलतो, पण ज्याचा इतिहासाचा मागूस नाही तोही इतिहासावर बोलायला लागला आणि ते आपल्या दृष्टीने जास्त घातक आहे, जास्त वेळ झाला असतं. परंतु राजकारणी लोक अशा व्यक्तीच्या विचाराच्या लोकांच्या पासून आपल्या सगळ्यांना विशेषतः इतिहासाच्या अभ्यासकांना सावध राहावं लागणार. अशांनाच प्रसिद्धी जास्त मिळायला लागलेली आहे. साहजिकच एक इतिहासाचं विकृतीकरण हे या काळामध्ये पुढे गेल्या 10 वर्षामध्ये ते वेगाने वाढत चाललेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या गोष्टींमध्ये हे विकृतीकरण मोठ्या प्रमाणात येत आहे. मी इथंच पाहिले की पोस्टर्स आपण सगळ्यांनी बारकाईने पहा. मला नंदकुमार जाधवांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं, त्यांच्या टीमचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी इथं खाली लावलेले सगळे पोस्टर्स आहेत हे शिवाजी महाराजांच्या पासून अगदी महात्मा फुलेंच्यापर्यंत इतिहास निर्माण करणारच आहे आणि वरच्यापर्यंत इतिहास लेखन करणारच आहे. आणि जर आपण पाहिलं तर इरफान हबीबान पासून राजवाड्यांपर्यंत वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना एका व्यासपीठावर उभं केलेलं आहे. संशोधन महत्वाचं असतं, इतिहास लेखन महत्वाचं असतं, तटस्थपणा महत्वाचा असतो. शिवाय इतिहासातला तटस्थपणा म्हणजे नक्की काय, तर आजपर्यंत समोर आलेल्या कागदपत्रांच्या आधारे लिहिलेला इतिहास उद्या कदाचित वेगळा कागद पुढे येईल, वेगळे मुद्दा पुढे येईल, त्याचं विश्लेषण वेगळं होऊ शकेल. तर हे नवं विश्लेषण स्वीकारायची पण आपण तयारी ठेवली पाहिजे.